महाराष्ट्रात मुसळधार पाऊस। मुंबईसह राज्यभरात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। नागरिक कामावर जाण्यासाठी बाहेर तर पडले आहेत, पण त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या परिस्थितीचा आढावा या खास रिपोर्टमधून। खाली वोट लेने के लिए सब आते हैं इधर, और वोट लेने के बाद में ना गटर का साफ हो रहा है, ना कुछ हो रहा है, ना बीएमसी का काम कुछ हो रहा है। काम में बहुत परेशानी का प्रॉब्लम पर है। जगह जगह पे ऐसे पानी भरा हुआ है। मुंबई जो है कभी रुकती नहीं, कभी नहीं। जहाँ पे जाए वहाँ पे जाते ही रहेंगे, कभी नहीं रुकेगी, कभी थकेगी भी नहीं। वेदर बहुत ही सुंदर है, पर ये वाटर लॉगिंग का इश्यू बहुत ही सिवियर है। मुंबईत मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शहराला जलमय केले आहे। सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीची गती कमालीची मंदावली आहे। दादर, हिंदमाता, किंग सर्कल, सायन, कुर्ला, चेंबूर, अंधेरी यांसारख्या भागामध्ये नेहमीच पाणी साचतं, पण या ठिकाणी परिस्थिती आता आणखी गंभीर झाली आहे। अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे। रेल्वे सेवांवरही या पावसाचा परिणाम झाला आहे। लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे। मुंबई महानगरपालिका आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभाग नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करत आहे। पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेवर काम करत असलं तरी पावसाचा जोर इतका जास्त आहे की पाणी लगेच बाहेर काढणं शक्य होत नाही। हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात येत आहे। काय परिस्थिती आहे? कसं आहे, स्टेशनला उतरतो, माझी बाईक असते स्टँडला, बाईक काढली तर पेट्रोल पंपाकडून पुढे यायला मार्गच नाही। आता इकडे कसा बसा चालत आला, 2 वेळा पडलो रस्त्यात। काय करणार, ट्रॅक्टरला पण लाईन लागल्या तिकडे। इथे अर्ध्या रस्त्यात आले तर कधीतरी मिळते। आणि बिकट कंडिशन आहे, लोकांनी लहान मुलांना लेडीजनी बाहेर पडायलाच नाही पाहिजे। लहान काय पाणी साठण्याचं कारण काय कशाला दोष द्याल तुम्ही? कोणाला दोष द्याल? आता कसं आहे, दोष कोणाला देणार आपण? महानगरपालिकेचे नगरसेवक तर सध्या नाहीत। आता दोष द्यावा लागेल तर आयुक्तांना द्यावा लागेल। आयुक्त पण नवीन आहेत। कसं आहे, आताच नाही, हे नेहमीच आहे। आता एवढा पाऊस पडला तर जाणार कुठे? तिकडे नाला सोपाऱ्याला आता ते यार्ड झाला, तिकडे प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग भरणी केली जाते। आता आपण काय करणार त्याला? पण काय याला जिम्मेदार कोण आहे? प्रशासन जिम्मेदार आहे, सरकार जिम्मेदार आहे, कोण? कसं आहे, जिम्मेदार कोणाला म्हणता येणार नाही। प्रशासनाला आता मी पण एका प्रशासनात काम करतो, त्यामुळे प्रशासनाला मुंबई महानगरपालिका वगैरे काय करते त्यांचे प्रयत्न पूर्ण ते करतायत। ये हर साल परिस्थिति ऐसी रहती है यहाँ पे विरार में? ये लगभग तो हर साल ही रहती है। लगभग हर जगह पे देखोगे तो घुटने तक बारिश, थोड़ा बारिश गिरा घुटने तक आया तो इसका कुछ सोल्यूशन निकल जाता। ये बड़ी मेहरबानी होती विरारकर लोग के लिए, जिसको काम पे जाने में बाल बच्चों को अपने देखना ताकना, दूध दही लाना खाना पीना बड़ा दिक्कत।